नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाडक्या बहिणींची केवायसी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भात महत्त्वाचा असा अपडेट दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून आलेला आहे। यामध्ये केवायसी करण्यासाठीची शेवटची तारीख काय असणार आहे, केवायसी कशा पद्धतीने करावी लागणार आहे, याच्या संदर्भातील सविस्तर आणि थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची केवायसी करण्याच्या संदर्भातील बातम्या सोशल मीडिया किंवा इतर प्रकारे येत होत्या, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून या संदर्भात कोणतेही अपडेट किंवा परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं नव्हतं। परंतु आज अखेर 18 सप्टेंबर 2025 रोजी राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी असलेल्या महिलांची केवायसी करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात आलेले आहे आणि याच्या संदर्भात आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेतील पात्र असलेल्या महिलांना केवायसी करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। याच्यासाठी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर केवायसी करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या संकेतस्थळावर केवायसी नावाचा ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे। हा ऑप्शन पूर्वीपासूनच या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याला आपला आधार नंबर आणि दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे। त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल। हा OTP पाठवल्यानंतर त्या लाभार्थ्याची केवायसी झाली किंवा नाही हे तपासलं जाईल। केवायसी झाली असेल तर आपली केवायसी पूर्वी झालेली आहे असं सांगितले जाईल आणि जर केवायसी झालेली नसेल तर केवायसी झालेली नाही असं या ठिकाणी दाखविले जाईल। याच्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो OTP इथे टाकून सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर केवायसीच्या पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार नंबर नमूद करून पडताळणी सांकेतिक कोड म्हणजे कॅप्चा कोड नमूद करावा। त्याच्यानंतर प्रमाणिकीकरणासाठी OTP पाठवला जाईल। नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करावा लागणार आहे। त्यानंतर लाभार्थ्याने जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे। त्यानंतर यामध्ये लाभार्थ्याचे डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणापत्र असेल। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। होय किंवा नाही यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे। यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित लाभ घेत असल्यास होय, नसल्यास नाही निवडून नमूद करायचं आहे आणि खाली केवायसी सबमिट करण्याचं ऑप्शन दिलं जाईल। त्यावरून आपल्याला आपली केवायसी सबमिट करायची। अशा प्रकारे या GRला परिशिष्ट जोडण्यात आलेलं आहे। यामध्ये केवायसी करण्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, चालू आर्थिक वर्षाची म्हणजे या वर्षीची केवायसी करण्यासाठी 18 सप्टेंबर 2025 पासून पुढील 2 महिने म्हणजे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत लाभार्थी महिलांना आपली केवायसी करावी लागणार आहे। अशा प्रकारे पात्र लाभार्थी महिलांना आपली चालू वर्षाची केवायसी करण्यासाठी 2 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथून पुढे प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून ही केवायसी सुरू केली जाणार आहे। अशा प्रकारे राज्य शासनाने परिपत्रकाद्वारे लाभार्थी महिलांना आपली केवायसी आणि डिक्लेरेशन नमूद सादर करण्याचे सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असं हे अपडेट होतं। या अपडेटची माहिती आपल्या जवळच्या लाभार्थी महिलांना जरूर शेअर करा। धन्यवाद।